तर अर्थातच आजची सकाळ मात्र ही अतिशय दुर्दैवी म्हणायला हवी. एकीकडे ही घटना आपण आता नुकतीच पाहिली. याही ठिकाणी नेमका असाच अपघाताचा प्रकार घडलेला आहे. क्रिकेट सामने पाहण्याकरता गेलेल्या मुलांचा दुर्दैवी अपघात झालाय. तर दुसरीकडे मात्र मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर देखील सकाळी 9:30च्या दरम्यान जी दुर्घटना घडली त्यानंतर मात्र सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जाते. राजकीय वर्तुळातून देखील या घटनेसंदर्भात शोक व्यक्त करण्यात आलाय. पाहूया. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा तात्काळ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांचा जीव वाचवण्याचं काम याला आम्ही प्राधान्य देऊ आणि ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल, कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देतो. मुंबईमध्ये पुष्पक एक्सप्रेसमधून 5 जण खाली पडले आणि काही त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते. आणखी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ट्रेनचे अपघात आणि एकूण ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढणं किंवा दुर्दैव दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकलचे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती. तर काही जे लोक आहेत ते दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत. तर काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडले त्याच्यामुळे जखमी झाले. रेल्वे मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामे दिले पाहिजे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण दरवेळेला लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो. एक तर रेल्वेच्या टायमिंग म्हणजे वाढवल्या पाहिजे फेऱ्या. त्यासाठी रेल्वेला जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे आणि जे आता फुकट योजना चालल्या तर सगळ्या बंद करा. जुमले करून जिंकून आलात ना, आता खऱ्या अर्थाने काम करा. या रेल्वेला ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या जास्तीत जास्त अधिक दिल्या पाहिजे. कशामुळे अपघात घडला त्याची चौकशी नक्कीच रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत नक्की त्या ठिकाणी होईल. दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईलच, परंतु अशा पैकी दुर्दैवी घटना भारतीय रेल्वेमध्ये किंवा दक्षिण मध्य रेल्वेमध्ये कुठे घडत असतील तर ते आपल्या सर्वांच्यासाठी रेल्वे प्रवाशांच्यासाठी थोडंसं मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करत असतं. त्यामुळे या झालेल्या अपघाताची चौकशी रेल्वे प्रशासनाच्या मार्फत रेल्वे मंत्री महोदयांनी करावी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आदेश द्यावेत आणि त्याच्या कारणाची निश्चिती करून जे जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. मुंब्रामध्ये दुर्दैवाने घटना घडली ज्याच्यामध्ये 10 ते 12 लोक जे आहेत ते ट्रॅकमध्ये पडली आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूला जे आहे ते माझं मंत्री एक म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी ही अपेक्षा मी व्यक्त करते. आजची जी दुर्घटना झालेली आहे मध्ये जळगावमध्ये एक दुर्घटना झाली, याला जबाबदार मंत्री महोदय, रेल्वे मंत्री महोदय तुम्ही राजीनामा द्या आणि जे अधिकाऱ्याला जबाबदार त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ही मी मागणी करते. काय आहे की खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आपण दर काही महिन्यांनी आपल्याला अशा बातमी मिळायला मिळतं की रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला आहे. मुंबईचं जे लोकलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण जे लहान होतो ना त्यावेळीपासून आपण बघत आहे. मंत्री येतात, खूप आश्वासनं देतात की आम्ही मुंबईच्या साठी आपण वेगळं काही करणार आहे, की या महिन्यामध्ये इतके ऍक्सिडेंट झाले, इतके पडून मेलेले आहे आणि सरकार काय करणार आहे तेच करणार आहे जे आता मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री करणार आहे की मेले ना 5 मेले ना आम्ही सगळ्यांना 5-5, 10-10 लाख रुपये जे काही कॉम्पेन्सेशन आहे. कोणत्याही स्टेशनवर जा मुंबईमध्ये जे पीक अवर्स असते उभे राहायला जागा नसते, का आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही आहे. जे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर लक्ष करा ना आपण. दीवा, मुंब्रा, कड़वा, देवास शहर की आबादी बहुत बढ़ गई है. वो कितने सालों से मांग कर रहे हैं कि दीवा के लिए अलग से ट्रेन शुरू करे. उस मांग पर ध्यान नहीं देते. अब 8 लोगों की मृत्यु पिछले 1-2 सालों में, ये जब से ये मंत्री बने हैं वैष्णवी, तब से कितने एक्सीडेंट्स हुए उसकी जानकारी ले लो. उस हादसे में पिछले 6 महीने में 30 लोग तो गए. अभी ये 8 छोड़कर पहले तो इस्तीफा दे दो. अगर कुछ बची हुई ना इज्जत तो पहले इस्तीफा दे दो, खुद ब खुद दे दो.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.